तालुक्यातील साळवे येथील शंभूराजे क्रीडा मंडळातर्फे सालाबादप्रमाणे नववर्षानिमित्ताने कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। स्पर्धेचे उद्घाटन साळवेचे लोकनियुक्त सरपंच संतोष भगवान वाघ यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी कामपूर सरपंच विष्णू बाजीराव पाटील, किरण भारती, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी प्रकाश बोरसे, ग्रामपंचायत सदस्य अरुण बोरसे, भूपेंद्र गिरासे, दीपक कोळी, अतुल भारती, आधार बोरसे, दिगंबर बोरसे, हिरालाल पाटील, मनोज पाटील, पुरुषोत्तम पाटील प्रमुख पाहुणे उपस्थित होते। सदर स्पर्धेत जिल्ह्यातील 23 संघ सहभागी झाले होते। स्पर्धा डे नाईट खेळविला गेली। पंच म्हणून किरण भारती, रवींद्र पाटील यांनी काम पाहिले। त्यात प्रथम पारितोषिक शिवतेज क्रीडा मंडळ शिरपूर, द्वितीय पारितोषिक शंभूराजे क्रीडा मंडळ साळवे व तृतीय पारितोषिक जय भोले क्रीडा मंडळ धनुर या संघांनी पटकावले। स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे 16 साळवेचे लोकनियुक्त सरपंच संतोष वाघ, द्वितीय कामपूर सरपंच विष्णू पाटील यांना, तृतीय युमो सरचिटणीस महेश भारती यांनी दिले होते। यावेळी साळवे गावातील इंजिनियर वरुण भारती यांच्याकडून ट्रॉफी तीनही विजेत्यांना संघाला देण्यात आल्या। शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सावंत। दरवर्षी सालाबादाप्रमाणे यावर्षीही कबड्डी स्पर्धा आयोजित केलेली आहे। शंभूराजे मित्र मंडळ 2025चं एक नवीन वर्ष या ठिकाणी साजरी करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मी नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं जावं असं सर्व आयोजकांना व टीम आलेल्यांना आशीर्वाद देतो। संभाजी महाराज की या टीमचं खेळण्याचं मतलब असं एक ग्रामीण भागामध्ये काहीतरी आपण करायला पाहिजे आणि हा उद्देश आम्ही जवळजवळ 3-4 वर्षापासून राबवत आहोत। मागच्या वर्षी बऱ्याच जवळजवळ 15 ते 20 टीमा या ठिकाणी आलेल्या होत्या, पण यावेळेस आमच्या आयोजकांकडून डे नाईट म्हटल्यामुळे थोड्या टीमा उशिरा येत आहेत। तरी या ठिकाणी सुद्धा आज या वर्षी सुद्धा 10 ते 15 टीमांचं नियोजन या ठिकाणी आम्हाला जवळजवळ त्यांचे मेसेज आलेले आहेत आणि ते सर्व येतील। आणि आजच्या या उद्घाटन प्रसंगी आमच्या गावाचे लोकनियुक्त सरपंच माननीय संतोष वाघ, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी आमचे प्रकाश बोरसे, आमचे अरुण दादा ग्रामपंचायत सदस्य व शिंदखेड्याहून आलेले पवार सर, आमच्या गावातील तरुण तरफदार भूपेंद्र गिरासे, महेश भारती, मनोज पाटील, आधार पैलवान, दीपक कोळी, बरीचशीच मंडळी, सर्वांचे नाव घेणं आपल्याला काही उचित नाही, पण आलेले सर्व या ठिकाणी तोला मोलाचे सर्व कार्यकर्ते म्हणायला सुद्धा वावगं ठरणार नाही। एक आमच्या गावाचं नाव कसं रोशन होईल यामागे आमची एक मोठी भूमिका आहे आणि ती दरवर्षी आम्ही सादर करतो। आमच्या गावात कोणीही काही असा निश्चय केला की त्याला संपूर्ण आमचं ग्रामस्थ कायमस्वरूपी साथ देतात आणि त्यामुळे हा कार्यक्रम निश्चितच चांगला पार पडेल अशी अपेक्षा करतो। मी माझे 2 शब्द संपवतो।